श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार स्वामी भक्तांनो, मी 2006 पासून स्वामींचे नामस्मरण करते. 2006च्या आधी माझी परिस्थिती खूप 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 गरिबीची होती. मला एक टाइम जेवण सुद्धा मिळत नव्हतं. मिस्टर कधी कामाला जायचे, कधी जायचे नाही, दारू प्यायचे आणि खूप त्रास होता. कारण मी आता एवढं काही म्हणजे सांगत नाही, पण 2006 मध्ये म्हणजे जेव्हापासून मी स्वामींचे नामस्मरण करायला लागली, माझी काकू मला मठामध्ये घेऊन गेली. मी माझ्या काकूला सांगितलं की एवढं मला त्रास आहे, मी काय करू, खूप वैतागली आणि मला असं वाटते ना की जीवनच नको. मुलं उपाशी, मी उपाशी. आपण उपाशी राहिलं तर चालते, पण मुलांना जर दूध मिळालं नाही, मुलांना खायला मिळालं नाही, तर ते आपल्या आईच्या मनाला कसं वाटते. म्हणून ना खूप टेन्शन मध्ये होती. तेव्हा माझी काकू बोलली की चल आपण मठात जाऊया स्वामींच्या. मी स्वामींच्या मठामध्ये गेली. तिथं गुरुजी होते, त्या गुरुजींना भेटली. गुरुजींनी सांगितलं की हे स्वामींचा छोटासा फोटो आहे, घरी घेऊन जा आणि स्वामींच्या जे मंत्र आहे श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करा, रोज 3 अध्याय पठण करा आणि रोज नित्यनियमाने स्वामींची सेवा करा. सकाळ संध्याकाळ नैवेद्य स्वामींना दाखवा. मी हे रोज करत गेली, म्हणजे रोज ही सेवा मी करत होती. बघा, माझ्या आयुष्यामध्ये एवढं दुःख होतं. माझे वडील मुंबईला राहायचे आणि म्हणजे खूप मी त्रास सहन केला. माझे वडील मुंबईला कामासाठी, म्हणजे ते खूप वर्षापासूनच राहायचे मुंबईला. तर ते असे अचानक बोलले की इथं म्हणजे मिस्टर कामाला जात नाही, दारू पितात, तर ठीक आहे तू मुंबईला चाल. मुंबईला गेल्यानंतर तुम्ही दोघं नवरा बायको तिथं काम करा आणि तुझे मुलं आहेत ते आई सांभाळेल, असं म्हणून वडील इथं घेऊन आले मुंबईला. 2006 मध्ये डिसेंबर महिन्यात मार्गशीर्ष महिना होता, दुसरा मार्गशीर्ष महिना. बघा, त्यावेळेस मी स्वामींचा एक फोटो घरी घेऊन आली आणि नंतर त्याच महिन्यामध्ये डिसेंबर महिन्यामध्ये 4था गुरुवार मी मुंबईला आले 2006 मध्ये. आणि मुंबईला आल्यानंतर आम्ही दोघंही नवरा बायको कामाला जायला लागलो. म्हणजे ते पण कामाला जायचे, मी पण कंपनीत कामाला जायचे. असं करून आम्ही मुलं लहानची मोठी केली. आणि 2006 मला फक्त एवढंच सांगायचं आहे की 2006च्या आधी म्हणजे मला एक टाइम जेवण सुद्धा लवकर मिळत नव्हतं. माझ्या मुलाला 1 रुपया ब्रेडसाठी मिळत नव्हता, 50 पैसे मिळत नव्हते. ते रडत होते ब्रेडसाठी. पण 2006च्या नंतर जेव्हा मी स्वामींचे नामस्मरण करायला लागली, तेव्हापासून तर आज 2024 चालू आहे. मला स्वामींनी कुठल्याच गोष्टीची कमी पडू दिली नाही. मला कधीच आठवत नाही की मी उपाशी राहिली असेल. 2006च्या आधी मी खूप वेळा उपाशी राहिली. म्हणजे मी तुम्हाला म्हणजे असं एकदम पूर्ण क्लिअर नाही सांगू शकत आता, पण मी एवढंच सांगते की 2006ची परिस्थिती आणि 2006च्या नंतरची माझी परिस्थिती एवढी बदलली की माझ्या मुलांचं शिक्षण सर्व स्वामींनी केलं. म्हणजे मला स्वामी मार्ग दाखवत गेले, मी काम करत गेली. मेहनत तर आपल्याला करावंच लागते, पण आपल्याला आपल्या गुरूंची साथ पाहिजे. मेहनत केल्याशिवाय आपल्याला दुसरा मार्ग नाही. मेहनत खूप करा आणि परमेश्वराची सेवा करा, आपल्या स्वामींचे नामस्मरण करा. तुम्हाला त्या मेहनतीला फळ हे मिळणारच. स्वामी आपल्या पाठीशी सदैव उभे राहतात. माझ्यावरती खूप संकट येतात आणि अजून पण येतात, पण त्या संकटात समोर जाण्यासाठी मला फक्त स्वामीच मार्गदर्शन करतात आणि स्वामी मला मदत करतात. कुठल्याही रूपात येऊन स्वामी आपल्याला मदत करतात. आपण खूप संकट आले म्हणून सेवा करत नाही, खूप संकट आलेत म्हणून आपण स्वामींना दोष देतो, पण आपले नशीब असते, आपले कर्म असतात, ते आपल्याला भोगावेच लागतात. आपल्या नशिबामध्ये काय लिहिलेलं आहे हे आपल्याला माहित नाही, ते आपल्याला स्वामींना सगळं काही माहित असते. म्हणून वेळोवेळी स्वामी आपल्याला मार्गदर्शन करतात. तुमचा मनापासून स्वामींवर विश्वास असेल तर 100% नाही, 1000% तुम्हाला स्वामी मदत करतील. कारण हा माझा अनुभव सांगते. मी खूप म्हणजे 2006च्या आधी माझी परिस्थिती आणि 2006च्या नंतरची माझी परिस्थिती म्हणजे एवढी बदलली स्वामींनी की मला कधीच आठवत नाही की मी आणि माझे मुलं कधी उपाशी राहिली असतील. मला स्वामींनी सगळं काही दिलं. आता पण स्वामीच मला देतात आणि स्वामींचा आशीर्वाद माझ्या पाठीशी आहे. म्हणून स्वामी भक्तांनो, कितीही दुःख संकट येऊ द्या, स्वामी सेवा कधीच सोडू नका. स्वामींचे सतत नामस्मरण करत राहा. स्वामीच तुम्हाला मार्ग दाखवतील, त्याच्यातून बाहेर काढतील. श्री स्वामी समर्थ.